सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी महिला दिनाच्या निमित्त महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे। खात्यामध्ये पैसे पाठवले असून एकाच वेळी 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये सोडले आहेत। त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी 3 मोठ्या घोषणा देखील करण्यात आल्या आहेत की ज्या ऐकून सर्व लाडक्या बहिणी आनंदाने नाचू लागल्या। दुसरी घोषणा तर अशी आहे की ज्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होणार आहेत। पण तिसरी घोषणा अशी करण्यात आली आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील 25% महिला लाडकी बहीण योजनेमधून बाद होऊ शकतात। लाडक्या बहिणींनो, 3 मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत। याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। परंतु त्याबरोबरच आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले आहेत। पण हे पैसे जमा होत असताना महाराष्ट्रातील 10 बँकांमध्ये पैसे सोडण्यात आले आहेत। त्यामुळे कोणत्या 10 बँकांमध्ये आज हप्ता जमा झाला याची माहिती आपण घेणार आहोत। ज्या महिलांच्या खात्यामध्ये मागील महिन्याचे पैसे तांत्रिक कारणास्तव रखडले होते त्या महिलांच्या खात्यामध्ये देखील 3000 रुपये सरकारने सोडण्याचा निर्णय घेतलाय। आज सकाळपासून महाराष्ट्रातील 10 प्रमुख बँकांच्या ग्राहकांना मेसेज यायला सुरुवात झाला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा झाले आहेत। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचं खातं खासगी बँकांमध्ये आहे त्या महिलांना देखील पैशाचा लाभ मिळालाय। लाडक्या बहिणींना कोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलंय आणि 3000 रुपयांची रक्कम कोणत्या बँकेमध्ये जमा झाली आहे हे आपण पाहूयात। एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक बैठक भरवली होती। त्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी 3 महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। तर त्यांची जी पहिली घोषणा करण्यात आली होती ती महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींसाठी मोठी फायद्याची ठरली आहे। कोट्यावधी महिलांसाठी ही घोषणा फायद्याची आहे। ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांना देखील आता मोठा फायदा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती शेती करत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे। देवेंद्र फडणवीस साहेब नेमकं काय म्हणालेत आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 8 मार्च म्हणजेच महिला दिनानंतर पैशाचा लाभ देण्यात येत आहे। परंतु त्यासोबतच महिलांसाठी ज्या 3 महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्या महिलांना फायदा होणार आहे आणि कोणत्या 25% महिलांना यामधून अपात्र ठरवलं जाणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे। लाडक्या बहिणींनो, आपण सर्वात आधी जाणून घेणार आहोत की आज महाराष्ट्रातील कोणत्या 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला असून महिलांना पैशाचा लाभ मिळालाय। कारण लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांनी 3000 रुपयाचा म्हणजेच डबल हप्ता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये सोडलाय ही मोठी बातमी आहे। महाराष्ट्रातील फक्त 10च बँकांमध्ये हे पैसे जमा होत आहेत। यामध्ये 5 सरकारी बँकांचा समावेश आहे तर 5 खासगी बँकांचा समावेश आहे। सकाळी 7 वाजता 2 मोठ्या बँकांमध्ये पैसे जमा झाले। त्यांचे मेसेज खात्यामध्ये जमा झाल्याचे आले आणि 3000 रुपये महिलांना मिळाले। त्यानंतर दुपारी 4 वाजता महाराष्ट्रातील 4 बँकांचा नंबर हा लावण्यात आला आहे। म्हणजेच या 4 बँकांमध्ये 4 वाजता पैसे सरकारने सोडले आहेत। कोणत्या महिलांना याचा लाभ मिळालाय हे आपण पाहूयात। कारण रात्री 11 वाजेपर्यंत उरलेल्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत। राज्यातील सरकारने 3 मोठ्या घोषणा केल्या, परंतु आता 3000 रुपये जे सोडले ते कोणत्याही जिल्ह्यानुसार सोडलेले नाहीयेत। आधी कसं अमरावती, नागपूर, पुणे असे जिल्ह्याची विभागणी व्हायची आणि त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत होते। परंतु आता सरकारने पूर्णपणे सिस्टम बदललेली आहे। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी तुमचा जिल्हा महत्त्वाचा नाहीये तर तुमची बँक महत्त्वाची ठरली आहे। कारण सरकारने आज 10 बँकांची निवड केली। त्यामध्ये 5 सरकारी बँका आहेत ज्यांना सर्वात आधी निधी मिळाला आहे। म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचे बटन दाबल्याबरोबरच या 5 सरकारी बँकांमध्ये पैसे जमा झाले। त्याचबरोबर सरकारने 5 खासगी बँकांची देखील आता विशेष तरतूद केली। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, महत्त्वाचा टप्पा पार पडला असून पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। सकाळी 7 वाजता झालेला मोठा धमाका म्हणजे आज सकाळी 7 वाजता महाराष्ट्रातील 2 मोठ्या सरकारी बँकांमध्ये पैसे जमा झाले आहेत। जर तुमचं खातं बँक ऑफ महाराष्ट्र किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये सरकारने सोडलेत। त्यानंतर ज्या बहिणींनी सकाळी पैसे मिळाले नव्हते त्या महिलांच्या खात्यामध्ये 4 वाजता पैसे जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला। म्हणजेच महाराष्ट्रातील 4 प्रमुख बँकांमध्ये पैसे सोडले आहेत।
बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक यासोबतच सरकारी बँका ज्या आहेत त्यांच्यासोबतच सरकारने खासगी बँकांचा समावेश देखील केला आणि ICICI आणि HDFC या खासगी बँकांमध्ये दुपारी 4 नंतर पैसे सरकारने सोडले. त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये पैसे 4 नंतर जमा झाले. 10 बँकांमध्ये पैसे सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, म्हणून उरलेल्या 4 बँकांमध्ये परत पैसे सोडण्यात आले. ॲक्सिस, युनियन, जिल्हा मध्यवर्ती त्याचबरोबर इंडियन बँकेमध्ये देखील पैसे सोडले. रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. या बँकांचं प्रोसेसिंग काम सुरू आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरकारने सोडला असून 3,000 रुपये 10 बँकेमध्ये सोडले आहेत. तुमच्या बँकेचं नाव या बँकांच्या यादीमध्ये असेल तर कोणत्याही क्षणी 3,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज महाराष्ट्रातील महिलांना 3,000 रुपयाचा लाभ मिळत आहे.